आपण आता हे बघितलं की फ्रेंच रिव्होल्यूशन होते आणि फ्रेंच रिव्होल्यूशन झाल्यानंतर हळूहळू हळूहळू समाज बदलतो है ना. समाज कसा बदलतो, समाजाची आयडिओलॉजी बदलते, समाजामध्ये नवीन ज्या एनलायटनमेंट ज्या काही मॉडर्नाइज गोष्टी होतात ह्या सगळ्या येतात. जसं की सोशल मॉडर्निटी येते, जसं की इक्वॅलिटीची गोष्ट करतात, ते फंडामेंटल राईटची गोष्ट करतात, ते म्हणतात आम्हाला लिबर्टी पाहिजे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींची ते माग पडतात आणि आपण हे पण बघितलं की लुईस 16 या राजाला ते उखाळून फेकतात आणि म्हणतात की आता मोनार्की आम्हाला नको आहे, आम्हाला पाहिजे डेमोक्रेसी. तरी पण राजा राजा असतो, राईट. हे सगळं 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 आपण स्टोरी बघतो आणि बघितल्यानंतर आपल्याला हेच कळायला सुरुवात होते की आता फ्रेंच सोसायटी ही चेंज होत आहे. म्हणजे फ्रेंच सोसायटीमध्ये आधी होती मोनार्की आणि या मोनार्कीनंतर आता हळूहळू हळूहळू रिपब्लिक नावाचं गोष्ट उदयास येत आहे, की लोकसत्ता नावाची गोष्ट आता उदयास येते की पीपल विल चूज देअर लीडर, है ना. आजपर्यंत सर राजा राज्य करत होता, आता लोकांच्या हातात सत्ता आली आहे आणि लोक आपला राजा निवडून देतील, इथपर्यंत आपण आलो, बरोबर. पण या समाजामध्ये प्रत्येक कुठलाही समाज आपण देशातला कुठल्याही समाजातला बघा, ही एक सो कॉल्ड आपली मेंटॅलिटी किंवा आपली आयडिओलॉजी आपण म्हणतो. कुठलाही समाज जेव्हा बघतो तेव्हा समाजामध्ये सेग्रिगेशन आहे. युरोपियन समाजामध्ये सुद्धा सेग्रिगेशन होतं, इस्टेट 1, इस्टेट 2, इस्टेट 3 हे पण आपण बघितलं. इस्टेट 1मध्ये क्लर्जी लोक, आपल्या देशात ब्राह्मण्स. इस्टेट 2मध्ये नोबेल्स, आपल्या देशात क्षत्रिय आणि वैश्य. इथे इस्टेट 3 पिझन्स अँड आर्टिझन्स अँड लेबर्स, आपल्या देशात शूद्र. कुठलाही समाज बघा, जेव्हा आपण समाजाचं कम्पेअर करतो, समाजाचं कम्पेअर करत असताना समाज हा इक्वलीच डिवाइड आहे, फक्त त्याला नाव वेगवेगळे आहेत, त्याची ट्रीटमेंट सेम आहे. इकडे देशात शूद्राची ट्रीटमेंट काय ते बघायला पाहिजे आपण. आपल्या देशात शूद्राची ट्रीटमेंट कशी आहे, शूद्राला एक ब्राह्मण एका शूद्राला ट्रीट कसा करतोय, आणि मग तिथून तयार होतो की तुमचा समाज आहे कसा, बरोबर. आणि मग इथे बघा, ठीक आहे, भारतातली जेव्हा वर्णव्यवस्था आपण नंतर बघूया, पहिले इस्टेट 1, इस्टेट 2, इस्टेट 3 हा सगळा समाज एकीकडे, सगळा समाज एकीकडे, आणि समाजाचा एक दुसरा भाग म्हणजे विमेन ह्या एकीकडे. आज आपण मोठ्या मोठ्या आणि म्हणतो की विमेन एम्पावरमेंट, विमेन एम्पावरमेंट, विमेन एम्पावरमेंट, राइट. मैं आपसे क्वेश्चन पूछना चाहता हूँ, आर यू एम्पावर्ड? दीक्षा एम्पावर्ड है? नहीं. यस. Why you are not empowered? So if you are not empowered or if you are empowered, so what is the definition of that particular empowerment? आपको क्या चाहिए ऐसा कि आप एम्पावर हो जाओगे? हम बोलते ना कि सर विमेन एम्पावरमेंट, विमेन एम्पावरमेंट, बहुत बड़ी बड़ी बातें करते हैं ना, खूप मोठ्या गोष्टी आहेत सर विमेन एम्पावरमेंट. मग विमेन एम्पावरमेंट नेमकं आहे काय? मग विमेन एम्पावरमेंटची माग का होते की आम्हाला विमेन एम्पावरमेंट पाहिजे? का? कारण आपली समाज, आपली सोसायटी ही खूप कमकुवत सोसायटी आहे, ज्या सोसायटीमध्ये एका विमेनला तिचं स्टेटसच नाही आहे. सेम फ्रेंचमध्ये इक्वेलिटी नावाची गोष्ट तर येते सर. हे जे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सेग्रिगेशन होतं, हे तर इक्वेलिटी या शब्दाच्या नावावर हॉरिझॉन्टल होतं, पण जे दुसरी सोसायटी होती, सोसायटीचा पार्ट होता विमेन्स, त्यांना राईटच नाही आहे, त्यांना हक्कच नाही आहे. हळूहळू हळू आपण बघितलं की नॅशनलिझम जी फिलिंग आहे, द फिलिंग ऑफ नॅशनलिझम, द फिलिंग ऑफ युनिटी, आपण जेव्हा बघतोय हा देश बघा, भारत देश एवढा मोठा, इकडे पाकिस्तान हे छोटंसं, अफगाणिस्तान, इकडे बांगलादेश, चायनाचा छोटासा पार्ट है ना, हा सगळा जो इलाका होता हा होता मुघलांचा, अंडर द किंग ऑफ मुघल एम्परर, राईट. आणि हे छोटंसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. आणि मग मराठीमध्ये आपण म्हणतो की या मुठभर मराठ्यांनी, कणभर मराठ्यांनी मनभर मुघलांना फस्त केलं. का केलं? वाय? त्याच्या मागे काहीतरी असेल ना. 1857चा जेव्हा उठाव होतो तेव्हा सगळा फक्त उठाव एकासाठी होतो की आम्हाला आमचं राज्य पाहिजे, बाकी काही नको. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये म्हणतात की आम्हाला आमचे राईट पाहिजेत, बाकी काही नको. आम्हाला इक्वेलिटी पाहिजे, लिबर्टी पाहिजे, फर्टर्निटी पाहिजे, बाकी काही नको. आणि मग परत जेव्हा आपण येतो की मॉडर्न वेज आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य,
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एक एक मावळा आपला प्राणपणाला लावून मरायला तयार आहे. त्याला काही पर्वा नाही, फॅमिली नाही, बायको नाही, लेकरं नाही, काही नाही. तो म्हणते राजासाठी मरायचं आणि राजासाठी जगायचं. का? तानाजीच्या पायाचे बोट तुटतात, तानाजीचं धड पूर्ण तुटल्या तर एक हात तुटतो, तरी तानाजी एका हाताने लढत राहतो. जोपर्यंत मरत नाही, जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब नाही, तोपर्यंत तानाजी लढतो. का लढावं तानाजीने? वाटलं असेल तानाजीला साला जाऊ द्या, मरू द्या तिकडं, आपले पैसे भेटतात, जाऊन पळून घ्यायचं आणि राजाला सांगायचे की राजा सॉरी नाही होऊ शकलं, नेक्स्ट टाईम बघू आपण, सॅलरी हाईक करून द्या. एवढं मोठं खतरनाक मी डिझास्टर त्या कोंडव्याला गेलो होतो, तरी पण तानाजी लढला. का? बिकॉज द फिलिंग ऑफ नॅशनलिझम. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वेळेला त्यांनी फिलिंग दिली, दिस इज युअर कंट्री, म्हणून त्याला नाव दिलं स्वराज्य. स्व मीन्स स्वतःचं आणि राज्य. एव्हरीवन इज फिलिंग दॅट दिस इज माईन, दिस इज माईन, दिस इज माईन. तानाजीला वाटायचं आहे माझं राज्य आहे, छोट्याशा मावळ्याला वाटायचं माझं राज्य आहे, रयतेतल्या प्रत्येक कणाकणाला वाटायचं की हे माझं राज्य आहे, आणि म्हणून त्याला नाव दिलं स्वराज्य. मुघलांना नाव नव्हतं स्वराज्य. का? बिकॉज तिथे राजा राज्य करत होता. आता ही जी फिलिंग ऑफ नॅशनलिझम आहे की दिस इज माइन, दिस इज माइन, अगर मुझे लग रहा है कि ये मेरा है तो मैं इसके लिए कुछ भी करूँगा. मैं मरने के लिए तैयार हूँ, मैं जान देने के लिए तैयार हूँ, जान लेने के लिए भी तैयार हूँ. मराठे त्यासाठी तयार होते, मरायला पण तयार होते आणि मारायला सुद्धा तयार होते तेवढेच, बिकॉज द फिलिंग ऑफ नॅशनलिझम. आता ही जी नॅशनलिझमची फिलिंग आहे युरोपमध्ये हळूहळू वाढत आहे, आणि एका जो सेक्शन आहे विमेन्स सेक्शन, या विमेन्समध्ये सुद्धा हळूहळू नॅशनलिझम वाढत आहे की आम्हाला सुद्धा इक्वल राईट पाहिजे, आम्हाला सुद्धा इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ पाहिजे, आम्हाला सुद्धा लिबर्टी पाहिजे. मग सर आधी विमेन्सकडे काहीच राईट नाही आहे, तिच्याकडे फक्त एकच, काय? बच्चे पैदा करो और घर संभालो, खत्म. जब नेशनलिज्म आता है और जब डेमोक्रेसी आती है तो विमेन्स गॉट इक्वल राइट एज लाइक मैन, फिर वो हॉरिझॉन्टल होता है ना. आपण बघतो. मग आता तुम्ही हे बघायला पाहिजे की आपली सोसायटी, आपण जेव्हा म्हणतो की यार विमेन को एम्पॉवरमेंट देना है, विमेन को एम्पॉवरमेंट देना, राईट, प्रत्येक महिला तेवढी सशक्त झाली पाहिजे, पण ती खरंच सशक्त झाली पाहिजे हा आपला फक्त दाखवण्यासाठी बोलणं आहे की खरंच आपल्या मनापासून येतं? आपल्या सोसायटीचं सेग्रिगेशन बघा कसं आहे. बिकॉज अवर सोसायटी इज फुल्ली अँटी फेमिनिस्ट. वाय? आपल्या लँग्वेजमध्ये अँटी फेमिनिझम आहे. मराठी भाषा, तो आणि ती मध्ये जो फरक आहे तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हा पेन आहे, पेन, या पेनला आपण म्हणतो तो पेन. पेन्सिल असेल तर तिला म्हणतो ती पेन्सिल. का? कारण ती छोटी आहे, क्यूट आहे. मोठा ट्रक असतो, त्या ट्रकाला म्हणतो तो ट्रक, है ना. पण छोटीशी कार असली तर तिला म्हणतो ती कार. का? कारण ती क्यूट आहे, ती छोटी आहे. मोठा माठ असला त्याला म्हणतो तो माठ, आणि घागरेला म्हणतो ती घागर. का? कारण ती छोटी आहे. टेबलला म्हणतो तो टेबल, कारण तो मोठा आहे. खुर्चीला म्हणतो ती खुर्ची, कारण ती छोटी आहे. सूर्याला म्हणतो तो सूर्य, कारण तो खूप मोठा आहे. पृथ्वीला म्हणतो ती पृथ्वी, कारण ती छोटी आहे. हे जे छोट्या आणि मोठ्याचं सेग्रिगेशन आपल्या लँग्वेजमध्ये दिलं आहे. आपली लँग्वेज अँटी फेमिनिस्ट, बरोबर. आपले पॅरेंटियल सिस्टम पण बघा कशी आहे. आपले पॅरेंट्स सेग्रिगेट करतात. छोटा मुलगा झाला तर त्याला खेळभांडे काय देतील खेळायला? त्याला देतात गन, त्याला देतात रिमोटची गाडी. पण मुलगी जर झाली तर घरात तिला देतात किचन सेट, तिला देतात बार्बी डॉल. का? तर तिला हे समजून घ्यायला पाहिजे तो जन्म फक्त एकाच गोष्टीसाठी झाला आहे, बच्चे पैदा करो, डॉल संभालो और किचन संभालो, खत्म, है ना. आपने मॅरिटल सिस्टम पण तशीच आहे. बाप म्हणतो की दुसऱ्याचं धन, है ना, आणि सासू म्हणते की बापाने शिकवलं नाही का. ह्या सगळ्या गोष्टी मग परत आपण एक येतो की विमेन एम्पॉवरमेंट. सो व्हॉट इज द एम्पॉवरमेंट? आणि मग हळूहळू एम्पॉवरमेंट आपण बघूया. हळूहळू या इस्टेट 1 इस्टेट 3 मध्ये, इस्टेट 1 इस्टेट 2 इस्टेट 3 मध्ये जसं इक्वेलिटी वाढते तसं महिलासुद्धा आपले अधिकार मागायला सुरुवात करतात. आणि महिला म्हणतात की ज्याप्रमाणे पुरुषांना त्यांचे राईट मिळालेले आहेत तसेच आम्हालाही आमचे राईट मिळायला पाहिजेत. मग कुठले राईट मिळायला पाहिजेत? कुठले राईट मिळायला पाहिजेत?
मग त्या राईटमधला पहिला राईट आहे सर पॉलिटिकल राईट. आपण बघितलं ना, तुम्हाला जर तुमचं स्टेटस वाढवायचं असेल तर तुम्हाला पॉलिटिकली स्ट्रांग बनावं लागेल आणि तुम्हाला इकॉनॉमिकली स्ट्रांग. अगर तुम्हारे पास पैसा है तो ज़िंदगी में साला कोई भी आपके आगे झुकेगा. पुष्पा भी आके झुकेगा. पुष्पा वो जो बोलता है झुकेगा नहीं साला, वो भी झुकेगा अगर आपके पास पैसा है. और अगर आपके पास पॉलिटिकली इफ यू आर पॉवरफुल राईट. समजा आज एखाद्याला कोणी म्हणते, समजा हिला म्हणते शेंबळे पोरी असं तसं काही पण बोलतोय मी, आणि उद्या जर ती पॉलिटिकली स्ट्रॉंग झाली, पॉलिटिकली पॉवरफुल झाली आणि ही आली मर्सडीजमधून उतरली मस्त, इकडनं 3 बाउन्सर, इकडनं 3 बॉडीगार्ड, माझी अवकात नाही तिला काही म्हणायला. मी म्हणेल मॅम प्लीज कम, मॅम प्लीज कम, आओ मॅम बैठो आप यहाँ पे. क्यों? पॉलिटिकली पॉवरफुल. आज तिला एज्युकेशन मिळत आहे बिकॉज ऑफ इक्वॅलिटी. आणि मग महिला हळूहळू हळूहळू आपले पॉलिटिकल क्लब बनवतात. जसा जॅकोबिन क्लब बनला होता तसेच आपले पॉलिटिकल क्लब बनवतात. जसे महिलांचे पॉलिटिकल क्लब बनतात हळूहळू हळूहळू विमेन्स पॉलिटिकली पॉवरफुल बनते. आणि जशी विमेन्स को पॉलिटिकल पॉवरफुल बनली त्याच वेळेला ती महिला सगळ्यात पहिले अधिकार मागते की आम्हाला शिक्षणाचा अधिकार पाहिजे. राईट टू एज्युकेशन. विच एज्युकेशन? कंपल्सरी, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. मग हळूहळू त्याच फ्रेंचमध्ये स्टेट स्कूल्स तयार होतात आणि या स्टेट स्कूलमध्ये विमेन्सला शाळेत जाण्याचा किंवा एज्युकेशनचा राईट मिळतो आणि हळूहळू विमेन एम्पॉवर व्हायला सुरुवात करते. ती जशी पॉलिटिकली स्ट्रॉंग झाली ती शी इज द पार्ट ऑफ गव्हर्मेंट. शी कॅन मेक्स द लॉ, है ना. जर ती गव्हर्मेंटचा पार्ट आहे, एक महिला गव्हर्मेंटचा पार्ट आहे आणि ती जर नियम बनवत आहे तर ती अँटी फेमिनिस्ट नियम बनवेल का? नाही. कारण तिला माहीत आहे विमेन्स काय काय प्रॉब्लेममधून सफर करत आहेत. बरोबर. मग हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी नाव शी इज द पार्ट ऑफ गव्हर्मेंट अँड शी विल सॉल्व ऑल द प्रॉब्लेम ऑफ विमेन. मग हळूहळू महिलांना एज्युकेशन दिलं जातं. मग हळूहळू मॅरिटल सिस्टममध्ये पण काही चेंजेस होतात. तिला आता राईट टू डायव्हर्स आहे. आजपर्यंत तिला नवरा रोज मारतो, दारू पिऊन मारतो, है ना, मरण्याच्या धमक्या देतो, मारून टाकण्याच्या धमक्या देतो. ते बिचारी गपचूप आपल्या एका कोण्यात काहीच करू शकत नाही. कारण तिला तर सांगितलं आहे की बाई नवऱ्याच्या घरी एकदा गेली की परत पाहायचं नाही. पण आज तिला राईट टू डायव्हर्स आहे. नवऱ्याने म्हटलं मारतो, ती म्हणजे जा उडत, डायव्हर्स. आता तिला स्वतःची लाईफ जशी जगायची आहे तसं जगण्याचा तिला अधिकार आहे. वाय? बिकॉज ऑफ कॉन्स्टिट्यूशन, बिकॉज ऑफ फ्रेंच रिव्होल्युशन. आणि हेच कॉन्स्टिट्यूशनमधले जे फंडामेंटल राईट आपण काय घेतो, आपल्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर फंडामेंटल राईट वाचतात आणि म्हणतात की हे फंडामेंटल राईट आपल्या देशामध्ये यायला पाहिजे. इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आर्टिकल 14. आर्टिकल 15, नो वन विल डिस्क्रिमिनेट ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलीजन, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. RRCSP. यावर डिस्क्रिमिनेशन होणार नाही. आता विचार करा की हे डिस्क्रिमिनेशन होणार नाही म्हणतात आणि डिस्क्रिमिनेशन इथं होत आहे सर. ऑन द बेसिस ऑफ सेक्स आमचे पॅरेंट्स करतात, मुलगा आहे की मुलगी आहे. ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज, पुण्याची लँग्वेज आणि विदर्भातली लँग्वेज, सर डिस्क्रिमिनेशन होत आहे, है ना. सो बाबासाहेब जेव्हा सांगतात की डिस्क्रिमिनेशन व्हायला नाही पाहिजे, मग बाबासाहेब माणूस काय आहेत हे समजून घ्या आधी. एक छोटंसं उदाहरण की ऑन द बेसिस ऑफ रेस, अमेरिकेमध्ये ऑन द बेसिस ऑफ रेस डिस्क्रिमिनेशन होत आहे की काळा आहे या गोरा आहे. जर काळा असेल तर त्याला काहीच अधिकार नाहीत आणि गोरा आहे तर त्याला सगळे अधिकार आहेत रेसवर, कलरवर. आणि मग त्या एखाद्या काळ्या समाजातला एक छोटासा मुलगा तो बाबासाहेबांचं चरित्र वाचतो आणि एक दिवस अमेरिकेचा पंतप्रधान होतो, प्रधानमंत्री होतो, है ना, म्हणजे तिथला प्रेसिडेंट, राष्ट्रपती होतो, प्रधानमंत्री नाही तिकडे. बरोबर. आणि मग राष्ट्रपती झाल्यानंतर तोच माणूस आपल्या व्हाईट हाऊस समोर एक छोटासा पुतळा उभा करतो बाबासाहेबांचा आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहितं डॉक्टर BR आंबेडकर, सिम्बॉल ऑफ नॉलेज. आणि त्या माणसाचं नाव म्हणजे बराक ओबामा. आता तुम्ही समजून घ्या, एक कृष्णवर्णीय माणूस या फक्त एका राईटमुळे अख्ख्या देशाचं भविष्य बदलू शकतो. मग डिस्क्रिमिनेशन सगळ्यात खतरनाक दिलेलं तुम्हाला जहर आहे.
आपल्या समाजामध्ये सगळ्यात खतरनाक जर असेल तर डिस्क्रिमिनेशन इंडियन समाजातसुद्धा, भारतीय समाजातसुद्धा आणि युरोपियन समाजामध्ये सुद्धा, युरोपच्या समाजामध्ये सुद्धा तेच डिस्क्रिमिनेशन आहे जे भारतात आपल्याला दिसतं. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात, इक्वॅलिटी येतं, लिबर्टी येतं आणि महिलांमध्ये हळूहळू नॅशनॅलिटी नावाची गोष्ट सुरुवात होते आणि मग महिलांमध्ये महिलासुद्धा अधिकार मागायला सुरुवात करतात आणि त्या महिला म्हणतात की आम्हालासुद्धा राईट टू एज्युकेशन पाहिजे, आम्हालासुद्धा राईट टू मॅरेज पाहिजे विथ अवर विल. पहिले होता था, क्या होता था, बाप बोलता है तुझे इससे शादी करनी है मतलब करनी है, आणि मुलींना आपला नवऱ्याचा चेहरा पण बघायला मिळत नव्हता, लग्न झाल्यावर बघायचा चेहरा. आज त्याला राईट टू चूज अवर हजबंड आहे. मी माझा लाईफ पार्टनर चूज करू शकते माझ्या मनाने, तिला हक्क आहे. वाय? बिकॉज ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ती म्हणते की मला माझी लाईफ जशी जगायची आहे, पॅरेंट्स मला फोर्स करू शकत नाही. इथे नियम होतो आणि महिलांचं आयुष्य सुधारतं. हळूहळू जशी ती पॉलिटिकली पॉवरफुल बनते, या सगळ्या नियमानुसार तिला राईट टू एज्युकेशन होतं. राईट टू एज्युकेशनमुळे तिला जॉब मिळायला सुरुवात करतात. नाव शी इज एम्प्लॉईड आणि मग ती इकॉनॉमिकली पॉवरफुल व्हायला सुरुवात करते. जसं जसं तिच्या हातात पैसा येतो, जशी जशी ती पॉलिटिकली स्ट्रॉंग बनते, तसं तसं तिला सोसायटीमध्ये स्टेटस तिचं वाढायला सुरुवात होते. आणि एकदा सोसायटीमध्ये एखादं विमेनचं स्टेटस ॲज इक्वल टू मॅन झालं तर त्याला आपण म्हणतो विमेन एम्पॉवरमेंट. आणि मग तिथे येतं सर इक्वॅलिटी, लिबर्टी अँड फर्टर्निटी. समजून घ्यायला पाहिजे. मग विमेन नावाची गोष्ट जेव्हा आपण समजून घेतो